तर मित्रांनो फायनली 10 तासाच्या जर्नी नंतर आम्ही मनालीला पोहोचलेलो आहोत. होय मनाली. आणि हे पाठी दिसते ते आमचं हॉटेल आहे. आता हॉटेलमध्ये चेकिंग करू आणि मग ब्रेकफास्ट करणार, थोडा आराम करणार आणि मग मनाली फिरायला जाणार. आपले पंटर लोक. हो मित्रांनो आम्हाला रूम अलॉट झालेले आहेत. ही बघा रूम अलॉट झालेली आहे. निकिताने मॉनिटरने आम्हाला सगळ्यांना रूम दिलेले आहेत. ही आहे 2008. मोनी 1 मिनिट थांबा. आणि इथून व्ह्यू बघा. लास्ट टाइम पण आमचाच व्ह्यू होता मोनिका. कडक बाई. इथे काय नाही, इकडेच बघ. रात्री आग लावली तू. आग लावली. ही अजून एक रूम आहे. नखरे नखरे नखरे. कॅमेरा बघितलं का नखरे. आणि 2010 ही आमची रूम आहे. सो इकडे आम्ही 3 फंटर. आपल्याला व्ह्यू आहे की नाही रे काय. तो बघा भाई. नाश्त्यामध्ये काय कोमल. अंडा, दही, पराठा, पोहे, ब्रेड जॅम पण आहे. मी आणलं. मी ब्रेड जाम घेतलेलं आहे. आणि हे लोक नाश्त्यात काय खात आहे. अंडी काहीतरी. मग भरलेलं ठेवली. मित्रांनो जिथून आम्ही नाश्ता करतो तिथून व्ह्यू बघा कसला कमाल दिसतोय. तर आता ब्रेकफास्ट करून आम्ही थोडंसं एक्सप्लोर करायला चाललोय त्या साईडला ब्रिजवर. तो राहुल एक्सप्लोर करायला आम्हाला नेतोय. राहुल्या आम्हाला घेऊन चाललाय तिकडे. लेट सी तिथून कसा व्ह्यू आहे, काय दिसतंय आपल्याला ते. राहुल हाय बोल. हिमाचल प्रदेश लोक निर्माण विभाग. हिमाचल प्रदेश लोक निर्माण. भाई इधर से व्यू तो देखो. हाय. अरे भाई एवढं लॉक करून कुठे चाललाय. सिक्युरिटी. सागरचा व्ह्यू. चप्पल काढा चप्पल काढा. जाऊ दे रे. बघू ना कशी चालते. चालते मॅच आहे ना बाबा 17 तारीख आहे ना. बघत हे लोक तेच बघत होते. इकडे पण लोक मॅच बघायला येतात. हे बघा हा मुलगा मनालीला आलाय मॅच बघायला. मी बघू शकतो. हे कसं आहे हीटर कितीला. वा सागर वा. बंदच झालं. तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे होऊन अंघोळ वगैरे करून नाश्ता करून आता आम्ही चाललो ब्रिजवर फोटोज काढायला, जिथे आम्ही सकाळी गेलेलो. सो ताई वगैरे बाकीचे फंटर आपले रेडी झालेले आहेत. सो छान छान फोटो काढू आणि रील्स बनवूया. चला. सो तिथे जाणार आहोत ब्रिजवर. सकाळी होतो मी लाईव्ह केलेला. सो त्या ठिकाणी जाऊ. या सगळ्यांचं शूटिंग झालेलं आहे, रील्स आणि फोटोज. आणि आता आम्ही चाललो जेवायला. आणि फायनली
सो मच फॉर फोटोज अँड व्हिडिओज. थँक्यू सो मच. असा तिथं सगळ्यांना आणि श्रेयश मेन त्यांनी जास्त काढले सर्वांचे. हार नाही मानली आणि यांचे फोटो काढत राहिलो. आता आम्हाला भूक लागली. थँक्यू श्रेयश. थँक्यू सो मच. तर मित्रांनो आता लंच करून आम्ही चाललो आहोत मॉल रोड फिरायला. सो पाठी आमची गाडी उभी आहे आणि आमचे काही मित्र यायचे बाकी आहेत. सो ते आले आम्ही जाऊ मॉल रोडला आणि थोडीफार शॉपिंग करू. तर मित्रांनो आम्ही जिथे स्टे करतोय तिथून 20 ते 25 मिनिटावर मॉल रोड आहे. सो आम्ही मॉल रोडला जाणार आणि खूप सारी शॉपिंग करणार. सो काय काय शॉपिंग करतो हे तुम्हाला तिकडे गेल्यावर कळतं. सो चला. तर मित्रांनो आम्ही पहिलं लोकेशन बघायला चाललो आहोत बुद्ध मॉनिस्ट्री. सो बघूया बुद्ध मॉनिस्ट्री कशी आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार आणि मग शेवटला आम्ही मॉल रोडला जाणार आहे. मी खूप सारी शॉपिंग करणार. तुमच्यासाठी काय पाहिजे का तुम्हाला? तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही इकडे या आणि घेऊन जा. आपण कुठे चाललो आहोत बुद्ध मॉनेस्ट्री सागर आणि त्याच्यानंतर हिल रोड. हिल रोडला बाबा चालली. रानू इथून कुल्लू 40 आणि राईट हँड साईडला हडिंबा मंदिर आहे. तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो लोकेशन तर बघा बलून लावलेले आहे. आम्ही लोकांनी एक चुकी केली. खूप सारे कपडे घेऊन आम्ही लोकांनी बॅग फुल करून मनालीला आलेलो आणि ते आपल्याला आपल्या मुंबईला महाग भेटणार कपडे जे आपण मनालीसाठी आपण इथे घालायला आपण विचार करू असे घालू तसे घालू आणि तेच कपडे इकडे आपल्याला 100-200 रुपीजला भेटणार. तर तिथून कपडे घेऊ नका. इथे येऊन घ्या आणि घाला इथेच. काश्मीरतून चाचांकडून आम्ही ही काश्मीरी कॅब घेतलेली आहे. काश्मीरी नाही ती हिमाचली आहे. काश्मीरी चाचांकडून आम्ही ही हिमाचली. हिमाचली कॅब घेतलेली आहे. सो इंडियाचंही कळतं काश्मीरवर पण हिमाचली कॅब विकतात. त्यांचं नाव खूप छान आहे काश्मीरी चाचा. सो कशी वाटते आम्हाला लुक कसा वाटतं मला कमेंट करून नक्की सांग. मित्रांनो हे आहे बुद्ध मॉनेस्ट्री आणि याची एंट्री आपल्याला ह्या साईडने आहे. थोडंसं चालत जायचं आहे आणि तुम्ही मॉनेस्ट्रीच्या गेटवर जाऊ शकता. इकडच्या घरांचे स्ट्रक्चर खूपच कमाल आहेत म्हणजे वेगळेच आहेत. 3-3, 4-4 मजली घरं आहेत आणि इकडचे कुत्रे बघा कुत्र्यांवर अंगावर किती केस आहे. सो चलो आमच्या पत्नी तिकडे उभ्या आहेत ते आमचा फोटो काढत आहेत. हिमाचली पोरगा. तर आम्ही फायनली बुद्ध मॉनेस्ट्रीला पोहोचलेलो आहोत आणि इथून एंट्री करायची. एक सेकंड. सो आता नेक्स्ट पॉईंट बघायला आलो वन विहार मनाली. इकडे अशी ही जुनी जवळजवळ 200-250 वर्ष जुनी गाडी आहे आणि ससे वगैरे पण तुम्हाला फोटोग्राफीसाठी मिळते. नहीं दे लाने गाड़ी. आप यहाँ पे ही होते हो सर? मतलब इधर ही होते हो? हम लोग वीडियो में बताएंगे आपसे. एक क्या लाना? हाय शिव. बॉयज को नहीं पहनना.
हो मित्रांनो, आम्ही असे सगळेजण रंगीबेरंगी कपडे घातलेले आहेत. आम्ही कसे वाटतोय, छान छान दिसतो की नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास आमचा फोटो लाईक शेअर कमेंट करा भावांनो. सो मित्रांनो, वन विहार मधून आता आम्ही मॉल रोड एक्सप्लोर करतोय. सो बाकीचा आमचा ग्रुप विखरला गेलेला आहे, म्हणजे सगळे आपापल्या पद्धतीने फिरतात. सो आम्ही आता पण आमच्या पद्धतीने फिरतो. सो बघू कसं काय. सगळ्यात आम्ही आधी पेट पूजा करतोय आणि त्यामध्ये खातोय मोमोज, माझे फेवरेट आहेत. आता रात्र झालेली आहे आणि रात्रीचा मॉल रोड खूपच चमकतोय, खूपच छान दिसतोय. तुम्ही दिवसा येऊन रात्रभर इथे एन्जॉय करू शकता. खूप सारं शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत. मित्रांनो, आम्ही या टिबेटियन मार्केटमध्ये या शॉपमध्ये आलेलो आहोत. इथून काही सोविनियर घेतोय आणि ताई लोक इथून काहीतरी शॉल वगैरे घेण्याचा प्रयत्न करतात. कुठले आवडते का? चेक करके देना. मैंने अभी निकाला. हाँ नहीं अब देखो आप ही की इधर से लिया बुद्धा. लो पिछड़े हुए भैया फायनली आम्हाला भेटले. शॉपिंग केलेले यांनी पण. मित्रांनो, शॉपिंग करून खूप थकल्यानंतर आम्ही आता खातोय छोले कुलचे. काय खातोय नंदू? काय खातोय नंदू? छोले कुलचे. छोले कुलचे. कुलचा दे अर्धा. वैभव तुला कुडकुडते. उद्या So, मित्रांनो, या खायला छोले कुलचे. तर मित्रांनो, हिमकॉफ ज्यूस बार, लोका ड्रायफ्रुट्स, इकडे तुम्हाला फ्रूट बर्फी मिळते, खूपच छान मिळते. सो नक्की इकडून घेऊन जा, ट्राय करा. तर मित्रांनो, फायनली आम्हाला आमची गाडी भेटलेली आहे आणि आता आम्ही जाणार आमच्या हॉटेलला आणि जेवणार आणि गपचूप झोपणार आणि सकाळी लवकर आणि उठणार. उद्या सोलांग व्हॅली.